नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये पार्थ आता घरी आलेला असतो. तो आराम करत असतानाच इथे आता रम्या आपल्या नाटकाला सुरुवात करते. रम्या म्हणत असते, पार्थ हे बघ, तू ऑफिसची आता अजिबात काळजी करायची नाही, टेन्शन घ्यायचं नाही. तू कम्प्लिटली फक्त आता बेड रेस्ट घ्यायचं आहे. तू फक्त आणि फक्त आराम करायचा आहे. मी आहे ना, मी ऑफिसकडे लक्ष देईन, मी आपले क्लायंटसुद्धा सांभाळेन, मी वर्क फ्रॉम होम करेन. हवं तर मी तुझ्या रूममध्येच बसून काम करेन, तुझ्या बाजूला बसून. कारण आता काव्यसुद्धा तुझ्या बेडरूममध्ये नाही आहे ना, ती इथे गेस्ट रूममध्ये राहते. मग मी इथेच काम करेन, म्हणजे मला तुझ्याकडे सुद्धा लक्ष देता येईल. तुला काय हवं नको ते बघता येईल. तुला सिलेमन कॉफी हवी असेल तर तीसुद्धा मी तुझ्यासाठी बनवून देईन, हो की नाही. आता इथे काव्य नाही आहे, मग मीच तुझी काळजी घेतली पाहिजे ना. तेव्हा मी ऑफिससुद्धा सांभाळेन आणि तुझी काळजीसुद्धा घेईन. तेव्हा पार्थ म्हणतो, नाही, आराम करून जमणार नाही आहे, मला ऑफिसला जावं लागेल, खूप नुकसान नाही करू शकत मी. तेव्हा इथे रम्या म्हणते, पार्थ अरे असं काय करतोयस तू माझ्यासाठी. आणि तेव्हा इथे लगेच रम्या गप्प बसते आणि म्हणते, पार्थ तू सगळ्यांसाठी किती महत्त्वाचा आहेस हे तुला नाही माहिती, म्हणून म्हणते तू आराम कर, मी आहे ना. तेव्हा मानिनी म्हणते, रम्या अगं तू कशाला काळजी करतेस, मी आहे ना. आणि तसंही माझा नवरा आणि माझी मुलं हेच तर माझं ऑफिस आहे, हेच तर माझं जग आहे, त्यांची काळजी घ्यायला मी आहे ना. माझं ऑफिस म्हणजे माझं कुटुंब. आता माझ्या ऑफिसमध्ये मीच क्लायंट आणि मीच बॉस, बरोबर की नाही. त्याच्यामुळे मी माझ्या मुलांची आणि नवऱ्याची अगदी व्यवस्थित काळजी घेऊ शकते. तुला टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे, मी आहे ना. पार्थला काही हवं नको ते मी बघेन, असं मानिनी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जीवा आता कॅफेमध्ये येऊन बसलेला असतो. जीवाला खूप टेन्शन आलेलं असतं. सगळ्या गोष्टी कशा होतील कशा नाही होणार याचा तो विचार करत असतो. भास्कर काका नंदिनीला तिचा आनंद निवास परत करतील की नाही करणार, असंख्य प्रश्न त्याच्या डोक्यामध्ये सुरू असतात. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, तिथे आता काका आलेले असतात. म्हणजे हे तेच काका आहेत ज्यांनी आनंद निवासला खूप मोठं डोनेशन दिलेलं असतं आणि इथे आनंद निवासचं काम सुरू करायला सांगितलेलं असतं. जे काही नवीन प्रोजेक्ट आहे ते सुरू करायला सांगितलेलं असतं आणि ते काका त्या ठिकाणी त्याच कॅफेमध्ये आलेले असतात जिथे जीवा बसलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, ते काका म्हणत असतात, अरे जीवा तू इथे. तेव्हा त्यांना बघून जीवा तर फारच आश्चर्यचकित होतो. तेव्हा इथे जीवा म्हणतो की काका तुम्ही इथे या कॅफेमध्ये, तेव्हा आपली पुन्हा भेट होईल असं खरंच मला वाटलं नव्हतं. तेव्हा इथे काका म्हणतात, अरे असं काय करतोय जीवा, जग खूप छोटं आहे आणि आपली परत भेट होणारच होती ना. बरं ते सगळं जाऊ दे, तू मला सांग नंदिनी कशी आहे. तेव्हा नंदिनी बरी आहे असं आता जीवा म्हणत असतो. काका तुम्ही परदेशातून केव्हा परत आलात. तेव्हा काका म्हणतात, 2 दिवस झाले, मिसेसला सुद्धा बरोबर घेऊन आलो आहे. अरे आता दिवाळी येते ना, म्हणून आलो आहे मी इथे. हे बघ जीवा, आम्ही परदेशात जरी राहत असतो ना तरीसुद्धा आपले सगळे सण तिवार आम्ही साजरे करतो आणि स्पेशली मुंबईमधली दिवाळी ती कशी मी मिस करणार आहे. म्हणून मी माझ्या बायकोला घेऊन इथे आलो आहे. तेव्हा आता आलो आहेच तर आनंद निवासला येईन असं म्हणतो आहे नंदिनीला भेटायला. आणि बाकी आपलं प्रोजेक्ट कसं सुरू आहे, आनंद निवासचं नवीन प्रोजेक्ट सुरू झालं आहे का. तेव्हा इथे जीवा आता गप्पच बसतो, काय बोलावं त्याला काही कळत नाही. तेव्हा इथे काका म्हणतात, जीवा अरे काय झालं, तू इतकं टेन्शनमध्ये का दिसतोयस, सगळं काही ठीक आहे ना. बरं आनंद निवासमध्ये आल्यानंतर पाणीपुरी देणार आहेस ना आम्हाला खायला. तेव्हा इथे जीवा आता काहीच बोलत नाही. काका म्हणतात, बरं ठीक आहे, पाणीपुरी देऊ नकोस, पण आम्ही भेटायला तर येऊ शकतो ना. अरे इतकं टेन्शन का घेतोयस तू, मी तर फक्त मस्करी करतोय, तू बोल ना, असा गप्प का. तेव्हा जीवा आता म्हणतो की काका काय बोलू मी, मला खरंच काही कळत नाही आहे. तेव्हा काका म्हणतात, जीवा काय झालं, हे बघ जे काय असेल ना ते बोल माझ्याबरोबर. तेव्हा इथे जीवा म्हणतो की काका मी खूप मोठी माती खाल्लेली आहे. काका म्हणतात, काय झालं. तेव्हा घडलेला सगळा प्रकार इथे जीवा आता काकांना सांगत असतो. तो सांगतो की भास्कर काकांवरती मी इथे डोळे झाकून विश्वास ठेवला आणि त्यांनी माझा विश्वासघात केला. तेव्हा इथे आता काका म्हणतात, जीवा अरे माझी तुला काही मदत होऊ शकते का, मी काय करू शकतो. तेव्हा इथे जीवा म्हणतो, काका नक्कीच, मला नक्कीच तुमची काहीतरी मदत होईल. म्हणजे आता मला कळत नाही आहे, पण मला जर तुमची मदत लागली तर मी नक्की तुम्हाला फोन करेन.
तेव्हा इथे काका म्हणतात, जरूर जरूर तू मला फोन कर, मी तुझी काही मदत करू शकलो तर मलासुद्धा आनंदच होईल. हे घे, हे आहे माझं कार्ड. तुला जेव्हा कधी वाटेल ना जीवा, तुला माझ्या मदतीची गरज आहे, तू मला लगेच फोन कर, मी तुझ्या मदतीला धावून येईन, असं आता काकांनी सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता जीवाच्या जीवात जीव आलेला असतो. तेवढ्यातच इथे काव्या येते. काव्य आल्यानंतर विक्रम काका लगेचच उठून उभे राहतात आणि म्हणतात, ये काव्या ये, इथे बस, तुझ्या नवऱ्याच्या जवळ बस. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता विक्रम काका म्हणत असतात, काव्या, अगं तू जे काही केलेस ना पारसाठी, खरंच म्हणजे मी कधीही विसरू शकत नाही तू जे काही त्याच्यासाठी केलेस ते. बाळा, अगं तुझ्या नवऱ्याला तू जणू काही मरणाच्या दारातून खेचून परत घेऊन आलेस असं वाटतं मला. तेव्हा प्रेक्षकांनो, विक्रम काका म्हणतात, कसा हात कसा आहे तुझा आता? तेव्हा काव्या म्हणते, ठीक आहे आता, एवढं काही झालेलं नाही आहे. तेव्हा इथे विक्रम काका म्हणतात, बाळा तुझा तर या सर्व गोष्टींवरती अजिबात विश्वास नाही आहे ना, मग तुझ्यामध्ये एवढं धाडस आलं तरी कुठून? हा एवढा त्रास तू कसा काय सहन केलास? तेव्हा इथे काव्या म्हणते, तसं काही नाही आहे काका, म्हणजे बघा ना, आता पार देशमुखची काय अवस्था होती, त्यांच्यासाठी तर एवढं मी करायचंच होतं ना. माझा विश्वास नसला म्हणून काय झालं, माननी काकूंचा तर विश्वास होता, म्हणून त्यांच्यासाठी मी हे सगळं केलं. आणि माझ्या त्रासाचं म्हणाल तर पार देशमुख यांच्या त्रासासमोर हा त्रास खरंच काहीच नाही आहे. त्यांच्यासाठी मी अजून काहीतरी केलं असतं ना, तर ते सुद्धा कमीच पडलं असतं असं मला वाटतंय. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता विक्रम काका म्हणतात, तरीसुद्धा बेटा, तरीसुद्धा तुझ्या धाडसाला मला खरंच आता सलाम करावंसं वाटतंय. म्हणजे बघ ना, एवढं कुणी आता कोण करतं कुणासाठी? तेव्हा इथे काव्य म्हणते, पार देशमुखांनी माझ्यासाठी जे काही केलं त्याच्यासमोर हे काहीच नाही आहे काव्या. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो की काका, तुम्ही किती चांगले आहात हो, तुमच्या 4 शब्दांनीसुद्धा किती मला धीर आला. सगळी माणसं तुमच्यासारखी जेन्युइन असती तर किती बरं झालं असतं. ज्या लोकांवरती मी डोळे झाकून विश्वास ठेवला ते लोकंसुद्धा इतकेच जेन्युइन असते तर किती बरं झालं असतं. तेवढ्यातच इथे आता जीवा बोलत असताना भास्कर काका तिकडे म्हणतात की काही लोक असतात ना, त्यांना बिझनेस कसा करायचा तेच कळत नाही. बिझनेस कसा करायचा ते माहिती नसतं आणि उगाच शहाणपणा करत येतात बिझनेस करायचा आहे म्हणून. त्यांना माहितीसुद्धा नाही आहे की बिझनेसची तयारी कशी केली जाते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जीवा भास्कर काकांजवळ जातो आणि म्हणतो, काका तुम्ही इथे आहात? मी ऑफिसमध्ये गेलो होतो तुम्हाला भेटायला, तेव्हा तुमच्या टीमने सांगितलं की तुमची इथे मीटिंग आहे म्हणून या कॅफेमध्ये, म्हणून मी इथे तुमची वाट बघतोय काका. तेव्हा इथे भास्कर काका म्हणतात, अच्छा, म्हणजे तुला कळलं की माझी इथे मीटिंग आहे, तर तू लगेचच कुत्र्यासारखा शेपूट हलवत हलवत माझ्या मागे मागे इथपर्यंत आलास का? तेव्हा इथे जीवा म्हणतो, काका तुम्ही असं का बोलताय माझ्याबरोबर? तेव्हा भास्कर काका म्हणतात, कोण काका, कोण काका? मी तुझा काका वगैरे नाही हां, मला काका नाही म्हणायचं, सर म्हणायचं मला, सर, कळलं का? तेव्हा इथे जीवा म्हणतो, ठीक आहे, मी सर म्हणतो तुम्हाला. हे बघा सर, मला फक्त तुमचा थोडा वेळ हवा आहे, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा भास्कर म्हणतो, तुला दिसत नाही का, क्लायंटबरोबर मीटिंग चालू आहे माझी, तुला दिसत नाही? तेव्हा जीवा म्हणतो, हे बघा सर, मला दिसतं आहे तुमची मीटिंग चालू आहे, पण मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही आहे, फक्त थोडा वेळ मला तुमच्याजवळ थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जीवा म्हणत असतो की मी तुमचा वेळ घेणार नाही. तेव्हा भास्कर काका म्हणतात, ठीक आहे, बोल, जे काही बोलायचं आहे ते बोल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता विक्रम काका म्हणत असतात की काव्या बेटा, तुला माहिती आहे का, अगं आमच्या देशमुखांच्या पत्रिकेमध्येच दोष आहे, म्हणजे आम्हाला आगीपासून धोका आहे, हे माहिती आहे का तुला? तेव्हा काव्या म्हणते, काय? तेव्हा इथे विक्रम काका म्हणतात, हो, आम्हाला आगीपासून धोका आहे. आधी मी, नंतर जीवा आणि आता पार्थ. पण तुम्ही 3 बायका आहात ना, ते आपापल्या नवऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलात आणि त्यांना मरणाच्या दारातून खेचून परत घेऊन आलात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जीवा म्हणत असतो, काका मी तुम्हाला फक्त इथे एक रिक्वेस्ट करतोय, तुम्ही प्लीज नंदिनीला तिचा आनंद निवास परत करा ना, प्लीज नंदिनीला तिचा आनंद निवास परत करा. तेव्हा भास्कर काका म्हणतात, कधीच नाही, काही झालं तरीसुद्धा मी नंदिनीला तिचा आनंद निवास कधीच परत करणार नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता काव्याला माहिती नसतं की देशमुखांच्या पत्रिकेमध्ये दोष आहे. दोष म्हणजे देशमुखांच्या घरातील पुरुषांना आगीपासून धोका आहे
आणि त्यामुळे आधी विक्रम काकांवरती सुद्धा आगीमुळे संकट आलं होतं. तेव्हा मानिनीने इथे अशीच आपली सौभाग्याची सत्व परीक्षा देऊन मला मरणाच्या दारातून खेचून परत आणलं होतं. त्यानंतर जीवावरती सुद्धा तसंच संकट आलं होतं. तेव्हा नंदिनीसुद्धा आपल्या सौभाग्याची परीक्षा दिली आणि तिथी वगैरे तिने काही मान्य केली नाही. तिने फक्त आपल्या नवऱ्याचा जीव वाचावा म्हणून प्रयत्न केले आणि तिने जाऊन वडाची पूजा केली. तिच्या एवढं पायाला लागलेलं असतानासुद्धा ती देवाजवळ भांडली आणि तिने जीवालासुद्धा वाचवलं. आणि आता तू पारची अशी कंडिशन असताना, पार्थ हॉस्पिटलमध्ये मरणाच्या दारात असताना तू मात्र थांबली नाहीस. तू खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी राहिलीस. स्वतःच्या ह्या तळ हातावरती इथे तू जळका दिवा घेतलास आणि तिथे उभी राहिलीस. तुला काही वाटलं नाही. कारण का? तुला तुझ्या नवऱ्याचा जीव वाचवायचा होता. आमच्यासारख्या पुरुषांच्या मागे तुमच्यासारख्या जर बायकांचा हात असेल तर काही होणार नाही आम्हाला, बरोबर की नाही? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे विक्रम काका म्हणतात, तुम्ही भांडून लढून देवाकडून आमचे प्राण परत मागून घेऊन येता, अशा बायका आहात तुम्ही. तेव्हा प्रेक्षकांनो, विक्रम काका म्हणतात की माझ्या दोन्ही मुलांना त्यांच्यावरती जीवापाड प्रेम करणाऱ्या इतक्या छान बायका मिळालेल्या आहेत. आम्हाला इतक्या छान सुना मिळालेल्या आहेत. अजून आम्हाला काय हवं आहे? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता विक्रम काका भरभरून काव्याचं, नंदिनीचं, मानिनीचं कौतुक करत असतात. त्यानंतर इथे विक्रम काका म्हणतात, बरं बास झाला आता. आता इथे जास्त गर्दी नको. पार्थला आता आराम करू दे. तेव्हा वसूला राग येतो. वसू म्हणते, हो चल रम्या, चल आपण जाऊया. आता आपल्या दोघींची यांना गर्दी वाटायला लागली, हो ना? तेव्हा विक्रम काका म्हणतात, असं काय नाही आहे, मी कुठे काही बोललो आहे? तरीसुद्धा प्रेक्षकांनो, इथे आता मानिनी आणि रम्या दोघीजणी तिथून निघून जातात. त्याचबरोबर इथे भास्कर काका म्हणत असतात की काही झालं ना तरीसुद्धा आनंद निवास परत मिळणार नाही आहे. तेव्हा जीवा म्हणतो, का पण? तुम्ही का असं माझ्याबरोबर केलं? मी काय बिघडवलं होतं तुमचं? का तुम्ही मला त्रास दिलात? या सगळ्या प्रकरणामध्ये मला अडकवलं. ठीक आहे, तुम्हाला मला त्रास द्यायचं होतं ना, गुडघ्यावरती आणायचं होतं ना, आलो मी गुडघ्यावरती. आता मी तुम्हाला सांगतोय, मी तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही नंदिनीला आनंद निवास परत करा. तुमचा माझ्यावरती राग आहे का म्हणून तुम्ही नंदिनीला त्रास देताय? पण हे बघा, तुम्ही नंदिनीला त्रास देऊ नका. तुम्हाला जो काही त्रास द्यायचा आहे तो मला द्या ना, मला द्या. मी सगळा त्रास तुमचा सहन करेन. तेव्हा इकडे आता भास्कर काका म्हणतात, अरे तुला काय त्रास देऊ मी? तुझ्याकडे काय आहे काय तुला त्रास द्यायला? खरं तर राग माझा तुझ्यावरती नाहीच आहे, राग माझा नंदिनीवरती आहे. आणि नंदिनीला त्रास दिलाय मी आणि तिला त्रास देताना तुला अडकवलं आहे, असं भास्कर आता म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता नंदिनी म्हणत असते, काव्या अगं आता पार्थला इथे डाएट वगैरे व्यवस्थित द्यायचं आहे, माहिती आहे ना? त्यांचं काही पथ्य पाणी असेल ते तुला लक्षात ठेवायचं आहे, डॉक्टरांनी सांगितलं असेल. तेव्हा काव्या म्हणते, हो सांगितले ना, मी तुला नंतर सगळं काही एक्सप्लेन करते. तेव्हा नंदिनी म्हणते, काव्या अगं मला काय एक्सप्लेन करतेस, तुझ्या लक्षात आहे ना? तेव्हा काव्या म्हणते, हो आहे ना. तेव्हा नंदिनी म्हणते, मग तुलाच आता इथे काळजी घ्यायची आहे ना पारची, त्यांना काय हवं नको ते बघायचं आहे. अगं तू बायको आहेस त्यांची, तू नाही काळजी घेणार तर कोण घेणार? तेव्हा इथे काव्या म्हणते, नाही मला अभ्यास आहे ना. ती मानिनीकडे बघ, त्याने म्हणते, मानिनी काकू मी तुम्हाला एक्सप्लेन करू का पारचं डाएट चार्ट? म्हणजे तुम्ही त्यांना जे हवं ते द्याल, हो ना? मी आता गेस्ट रूममध्ये जाते ना, मला अभ्यास आहे, मी अभ्यास करते. तेव्हा इथे आता काव्या मानिनीला घाबरते आणि लगेचच आपल्या रूममध्ये जात असते अभ्यास करण्यासाठी. तेव्हा मानिनी म्हणते, काव्या 1 मिनिट थांब. तेव्हा काव्या लगेच उभी राहते. मानिनी म्हणते, अभ्यास नंतर कर, आता थोडा वेळ तू पार्थ बरोबर बस. तेव्हा इथे पार्थला खूपच जास्त आनंद होतो. तेव्हा इथे जीवा म्हणतो, का पण? तुमचा नंदिनीवरती एवढा राग काय आहे? तेव्हा इथे भास्कर म्हणत असतो, नंदिनीवरती का राग आहे म्हणजे? अरे त्या नंदिनीमुळे माझ्या शनयाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. शनयाला पार्थबरोबर लग्न करायचं होतं. नंदिनीला मी रिक्वेस्ट केली आणि म्हणालो की तू याच्यातून बाजूला हो आणि शनयाचं आणि पार्थचं लग्न होऊ दे. पण नाही, तिला पार्थबरोबर लग्न करायचं होतं. शेवटीला तिने पार्थबरोबर लग्न केलं नाहीच, पण माझ्या शनयाचं सुद्धा लग्न होऊ दिलं नाही. ती तिच्या आयुष्यामध्ये मोहन झाले, पण माझी शनया, बघ माझी शनया तिथेच आहे. अजून ती तिच्या आयुष्यामध्ये मोहन झालेली नाही आहे. कळतंय का तुला? त्यामुळे आता आनंद निवास घेऊन मी नंदिनीला तोच त्रास देणार आहे. आणि आता आनंद निवास माझ्या ताब्यात आले ना, मग तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट कळेल,
रिअलाईज होईल की माझ्या शनयाला त्रास दिलात म्हणून तुम्हाला सगळ्यांना त्रास झाला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जीवा म्हणत असतो, पण काका, आनंद निवास घेतल्यामुळे तुम्हाला काय वाटतं? शनयाला आनंद होईल? शनई आणि पारदादा दोघेजण एकत्र येतील असं वाटते का तुम्हाला? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे विक्रम काका म्हणतात, ये काव्या ये, अगं बस इथे बस, तुझ्या नवऱ्याच्या शेजारी बस. अगं तुला आता त्याची काळजी घ्यायची आणि त्याचबरोबर तुलासुद्धा तुझी सोबत काळजी घ्यायची. तेव्हा विक्रम काका म्हणतात, नंदिनी बघतेस ना, बायको शेजारी बसल्यावरती नवऱ्याच्या चेहऱ्यावरची खळी कशी खुलले बघा. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनी म्हणत असते, काका पार्थ अगदी तुमच्यावरती गेलेत. तेव्हा इथे काका म्हणतात, का? तेव्हा नंदिनी म्हणते, बाबा जेव्हा तुम्ही आईबरोबर बोलायला जाता ना, तेव्हा तुमचा चेहरासुद्धा एवढाच आनंदी होतो. तेव्हा इथे विक्रम काका आता हसायला लागतात. त्यानंतर विक्रम काका म्हणतात, काव्या बेटा, आता तुला पारची व्यवस्थित काळजी घ्यायची. तू असताना आम्हाला काही आता काळजीच नाही आहे म्हणजे अगं तू त्याला इतकं जपणार आहेस ना आता, की आमच्यापेक्षाही जास्त तू त्याची काळजी घेणार आहेस. आम्हाला माहिती आहे तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. तेव्हा इथे विक्रम काका आणि मानिनी आता गेलेले असतात. तेव्हा पार्थ आणि काव्या दोघेजण एकमेकांकडे बघत असतात. इथे पार्थ तर आता हसतच असतो, खुश असतो, कारण काव्या त्याच्या शेजारी बसलेली असते. त्यानंतर इथे आता भास्कर काकांनी कॉफी ऑर्डर केलेली असते. कॉफी आणल्यानंतर त्या वेटरचा हात लागतो आणि कॉफी थोडीशी उलटते. तेव्हा भास्कर काका म्हणतात, हे काय केलंस तू? तेव्हा तो म्हणतो, सॉरी सर, सॉरी, मी लगेच क्लीन करून देतो, सॉरी सर. तेव्हा इथे भास्कर काका म्हणतात, नाही 1 मिनिट थांब, तू कशाला क्लीन करतोयस? ते जे तुझ्या हातामध्ये नॅपकिन आहे ना, ते दे त्याला, ते डस्टर त्याला दे. तेव्हा इकडे जीवा आता म्हणतो की हे काय करताय तुम्ही काका? भास्कर काका म्हणतात, का? नंदिनीचा आनंद निवास मिळवण्यासाठी तू काही करायला तयार आहेस ना? मग आता एक काम करायचं, तू हे डस्टर घ्यायचं आणि इथे हे जे काही सांडलं आहे ना ते सगळं क्लीन करायचं. तेव्हा जीवा आता सगळा अपमान सहन करत असतो फक्त नंदिनीच्या आनंद निवाससाठी. जीवा इथे नॅपकिन घेतो आणि इथे लादीवरती जे काही सांडलेलं असतं सगळं तो क्लीन करत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, मुद्दामून इथे भास्कर कॉफी घेतो आणि आपल्या शूजवरती सुद्धा सांडवतो. त्यानंतर इथे आपला पाय पुढे करतो पुसण्यासाठी. तेव्हा इथे जीवा तो सुद्धा अपमान सहन करतो, त्याचा पाय पूर्ण इथे क्लीन करून घेतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जीवाला मनामध्ये राग तर आलेला असतो, पण आता करणार काय? आनंद निवासासाठी तो सगळं काही सहन करत असतो. त्यानंतर इथे जीवा म्हणतो, काका बघा, आता मी सगळं क्लीन केलं आहे. नंदिनीच्या आनंद निवाससाठी मी वाटेल ते करेन असं तुम्हाला सांगितलं आहे, म्हणूनच मी तुम्हाला म्हणतोय मी वाटेल ते खरंच करेन. तुम्ही सांगा मी काय करू ते. शनायाला बरं वाटावं म्हणून मी काय करू ते सुद्धा सांगा, पण प्लीज आनंद निवास परत करा. तेव्हा इथे भास्कर काका म्हणतात, इतकं छोटंसं काम केल्यानंतर आनंद निवास परत करेन असं वाटते तुला? तुला एक महत्त्वाची गोष्ट करावी लागेल. तेव्हा जीवा म्हणतो, काय करू सांगा ना. तेव्हा भास्कर म्हणतो की तू तुझ्या घरी जा आणि तुझ्या भावाला सांग की तुझ्या बायकोला सोड म्हणावं आणि माझ्या मुलीबरोबर शनायाबरोबर लग्न करायला सांग. जीवा म्हणतो, काका हे कसं शक्य आहे? दादाचं लग्न झालं आता आणि तो त्याच्या आयुष्यात खुश आहे, तो तुमच्या शनायाबरोबर लग्न कसं काय करेल? तेव्हा भास्कर काका म्हणतात, नाही करणार का? मग जाऊ दे, तुला तुझा आनंद निवास परत मिळणार नाही आहे. नंदिनीला जो काही त्रास व्हायचा आहे तो होऊ दे ना. तेव्हा इथे जीवा म्हणतो, हे बघा काका, हे बरोबर नाही आहे, तुम्ही दुसरं काहीतरी सांगा ना, पण दादा शनायाबरोबर लग्न नाही करू शकणार. तेव्हा इथे भास्कर काका म्हणतात की खरं तर माझा राग तुझ्याबरोबर नाहीच आहे रे, तुला त्रास देण्यासाठी तुझ्याकडे आहे तरी काय? बापाच्या जीवावरती उडं मारणारं माकड आहेस तू, इथे चिखलातला किडा आहेस तू. तुझ्याकडे काय आहे? तुला काही त्रास देऊ मी? त्रास तर तुझ्या नंदिनीला देणार, तिचा आनंद निवास हिसकावून, कळलं? तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे जीवा म्हणत असतो, काका प्लीज असं करू नका, तुम्ही प्लीज आनंद निवास परत द्या. तेव्हा इथे भास्कर काका म्हणतात, ठीक आहे, जर तसं असेल तर तू एक काम कर, तुझ्या बायकोला इन्व्हेस्टरकडे पाठव. असं जेव्हा भास्कर काका म्हणतात तेव्हा जीवाला बघा इतका राग येतो, जीवा बेदम आता भास्करला मारतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे माननीय त्यांनी म्हणत असते, काव्या इथे आहेस तू, जरा चल बरं माझ्याबरोबर, मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे. जेव्हा माननी काकू काव्याला असं म्हणतात, काव्या मनामध्ये खूप घाबरते प्रेक्षकांनो, लगेचच नंदिनीकडे बघायला लागते.
तेव्हा इथे मारणी काकूंना काव्याबरोबर महत्त्वाचं बोलायचं असतं. तर इथे आता नंदिनीचं नाव घेतल्यामुळे जीवाने भास्करला चांगला चोप दिलेला असतो. त्याला चांगलं इथे झोडलेलं असतं.